नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर का या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 12वा विषय इंग्रजी, चॅप्टर 1.8 व्होएजिंग टुवर्ड्स एक्सलन्स यातील ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी A2. चला तर मग सुरुवात करूयात. A2मधील पहिली ॲक्टिव्हिटी आहे रीड द टेक्स्ट अगेन अँड मेक अ लिस्ट ऑफ ग्रेट इंडियन अँड फॉरेन पर्सनॅलिटीज हू हॅड अ ग्रेट इम्पॅक्ट ऑन अच्युत गोडबोले ड्युरिंग हिज चाइल्डहूड. वन इज डन फॉर यू. की आपल्याला आता पुस्तक वाचून जे काही ग्रेट इंडियन आणि फॉरेन पर्सनॅलिटीज आहेत, की जे व्यक्तिमत्व आहेत, भारतीय असतील किंवा मग विदेशी व्यक्तिमत्व असतील, की ज्या व्यक्तिमत्वांनी अच्युत गोडबोले यांच्यावर फार मोठा प्रभाव पाडला, तर अशा आणि कधी पाडला तर त्यांच्या चाइल्डहूडमध्ये, त्यांच्या लहानपणी अच्युत गोडबोले यांच्यावर ज्या महान विचारवंतांचा, महान लोकांचा, भलेही मग ते भारतीय असोत किंवा परकीय असोत, या व्यक्तिमत्वांचा प्रभाव पडला. तर ते कोण कोण होते ते आपल्याला पाहायचं आहे. वन इज डन फॉर यू एक तुमच्यासाठी करून दिलेलं आहे. तर पहिलं दिलेलं आहे की पोएट्समध्ये विंदा करंदीकर. तर हे विंदा करंदीकर. त्यानंतर कवी म्हणून कोण कोण आहेत ते बघूयात. मंगेश पाडगावकर, वसंत बापट, केशव सूत हे काही कवी होते, ज्या कवींचा अच्युत गोडबोले यांच्या लहानपणापासून त्यांच्यावर यांचा प्रभाव आहे. नंतर कोणकोणत्या रायटर्सचा यांच्यावर प्रभाव पडला ते बघूयात. रायटर्स, तर ते रायटर्स आहेत चार्ल्स डिकन्स, थॉमस हार्डी, मर्ढेकर, हे काही लेखक आहेत. त्यानंतर म्युझिशियन्स, संगीतकार किंवा संगीत क्षेत्रातील लोक, तर ते आहेत मोझार्ट, पंडित कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी आणि पंडित जसराज. आता ड्रॅमॅटिस्ट, नाटककार बघूयात, ज्यांचा अच्युत गोडबोले यांच्यावर प्रभाव होता. त्यामध्ये दिलेलं आहे शेक्सपियर. आणि पेंटर्समध्ये आपण बघूयात. पेंटर्समध्ये आहे व्हॅन गॉग, मायकेल अँजेलो, हे काही पेंटर्स होते ज्यांचा प्रभाव अच्युत गोडबोले यांच्यावर पडला होता. तर हे जी काही नावं आहेत, या नावांचा प्रभाव अच्युत गोडबोलेंच्या लहानपणी त्यांच्यावर यांचा प्रभाव पडला होता. त्यानंतर जी दुसरी ॲक्टिव्हिटी आहे ती आहे फाइंड डिफरंट टेक्निक्स यूज्ड बाय द रायटर टू लर्न सायन्स अँड मॅथमॅटिक्स. वन इज डन फॉर यू. की लेखकाने विज्ञान आणि गणित शिकण्यासाठी जे वेगवेगळ्या टेक्निक्स, जे वेगवेगळे तंत्र वापरले, ते या ठिकाणी लिहा. एक तुम्हाला करून दिलेलं आहे आणि त्याचं उत्तर आहे ए. The writer used to appreciate the inherent beauty of these subjects. B. He found Newton's law of motion beautiful and the Pythagorean theorem elegant. C. The writer loved solving problems of mathematics of the 9th standard when he was in 7th standard. D. He used to love solving problems and used to enjoy finding out the most elegant method of solving them, even though they were not a part of the curriculum. यातीलच तिसरी ॲक्टिव्हिटी आहे The writer faced numerous problems while communicating in English because की रायटरला कम्युनिकेशन करताना
संपर्क साधताना, संभाषण करताना बऱ्याचशा समस्या यायच्या. त्यांना ते कठीण वाटत होतं. बिकॉज त्याचं कारण काय काय ते बघूयात. ए, ही हॅड हिज एंटायर एज्युकेशन इन मराठी. बी, हिज vocabulary was very weak and pronunciation was terrible. C, his construction of sentences was very awkward. फोर्थ ॲक्टिव्हिटी आहे, द रायटर वॉज कम्प्लिटली स्टम्प्ड बिकॉज हिज. आणि त्याचे पर्याय आहेत. ए, vocabulary was very weak. B, spoken English was quite pathetic. C, pronunciation was terrible. And D, construction of sentences was very awkward. आता फिफ्थ बघूया. त्यामध्ये रीड द टेक्स्ट अगेन अँड कम्प्लीट द सेंटेन्स, की पुन्हा टेक्स्ट वाचा आणि वाक्य पूर्ण करा. आणि वाक्य दिलेलं आहे, ड्यू टू द रायटर्स पथेटिक इंग्लिश स्पीकिंग स्टाईल ही ए फेल्ट क्वाईट लोनली अँड टेरिफाईड इन मुंबई इन जनरल अँड IIT in particular. B, developed an inferiority complex. C, felt depressed and diffident. सिक्स्थ ॲक्टिव्हिटी आहे याच्यामध्ये, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. द रायटर वॉन्टेड टू अचीव मास्टरी इन इंग्लिश बिकॉज. खाली दिलेलं वाक्य पूर्ण करा. आणि वाक्य आहे, द रायटर वॉन्टेड टू अचीव मास्टरी इन इंग्लिश बिकॉज, की लेखकाला या इंग्रजी विषयात प्रावीण्य मिळवायचं होतं. आणि त्यासाठी कारण ए आहे, ही वॉन्टेड टू स्पीक. मग याचं उत्तर लिहिताना आपल्याला असं लिहिता येईल, ही वॉन्टेड टू स्पीक एक्सलंट, एलिगंट अँड फ्लुएंट इंग्लिश. बीमध्ये, ही विल बी एबल टू अचीव एक्सलन्स अँड एक्सेल इन anything he tried to do. C, he need not have to hesitate or embarrassed due to lack of fluency in English. आणि त्यातच आपल्याला लिहिता येईल की he need not have to feel afraid of anybody and start feeling at home in his hostel. आता बोलूया सातव्या ॲक्टिव्हिटीकडे. To make a list of different steps that the writer undertook to improve his English speaking skills. की रायटरने आपले इंग्लिश स्पीकिंग स्किल्स सुधारण्यासाठी कोणकोणत्या स्टेप्स केल्या, कोणकोणत्या गोष्टी केल्या. तर त्याचं उत्तर असं लिहिता येईल, ए, he decided to think in English and speaking in English. B, he started reading English newspapers and English novels. C, he used to stand in front of mirror and practice speaking, realizing his mistakes and correcting them himself all the time and improving day by day. एट्थ ॲक्टिव्हिटी, आठवी ॲक्टिव्हिटी बघूयात. त्यामध्ये ए आहे, रीड द टेक्स्ट अगेन अँड डिस्क्राईब द रायटर्स अचिव्हमेंट आफ्टर अचिव्हिंग मास्टरी ओव्हर द इंग्लिश लँग्वेज. आणि त्याच्यामध्ये आहे, हिज फिअर ऑफ इंग्लिश डिसअपियर्ड. ही headed various companies as CEO, director. He gave several presentations. He started feeling quite confident about speaking English. He had signed many contracts. He came in contact with intelligent persons.
त्यानंतर बी, गो थ्रू द टेक्स्ट अगेन अँड कम्प्लीट द टेबल comparing two different phases of life of the writer as an MD or Chief Executive Officer and an activist of सर्वोदय मूवमेंट. तर या ठिकाणी लेखकाच्या जीवनाच्या जे 2 टप्पे आहेत, 2 फेजेस आहेत. एक तो MD किंवा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर होता आणि दुसरा तो सर्वोदय चळवळीमध्ये एक ॲक्टिविस्ट, एक कार्यकर्ता म्हणून होता. या दोन्हीमध्ये आपल्याला या टेबलमध्ये ते कम्पेअर करायचं आहे. मग MD और CEO याच्यामध्ये लिहिताना आपल्याला 3 मुद्दे लिहायला सांगितलेले आहेत. तर पहिला मुद्दा त्यांनी दिलेला आहे तो आहे हेड ऑफ द कंपनी फॉर 23 इयर्स. दुसरा मुद्दा लिहिता येईल सेव्हरल प्रेझेंटेशन्स अँड मीटिंग्स. आणि तिसरा मुद्दा लिहिता येईल साइन सो मेनी कॉन्ट्रॅक्ट्स. आता ॲक्टिविस्ट ऑफ सर्वोदय मूवमेंटमधील आपण लिहू, इकडे दिलेलं होतं आपण हेड ऑफ कंपनी फॉर 23 इयर्स आणि तेच ॲक्टिविस्ट ऑफ सर्वोदय मूवमेंटमध्ये दिलेलं आहे पार्टिसिपेटेड इन पीसफुल सत्याग्रह. आता या ठिकाणी आपण दिलं इकडं MD और CEOमध्ये सेव्हरल प्रेझेंटेशन्स अँड मीटिंग. तर ॲक्टिविस्ट ऑफ सर्वोदय मूवमेंटमध्ये लिहावं लागेल आपल्याला वेंट जेल फॉर 10 days. इकडे आपण लिहिलेलं आहे MD और CEOमध्ये साइन सो मेनी कॉन्ट्रॅक्ट्स. पण ॲक्टिविस्ट ऑफ सर्वोदय मूवमेंट ज्यावेळेस तो सर्वोदय चळवळीचा कार्यकर्ता होता त्यावेळेस तो जॉबलेस होते, लेखक हे जॉबलेस होते. आता 9th ॲक्टिव्हिटी बघूयात. कंप्लीट द वेब हायलायटिंग द व्हेरियस अपॉर्च्युनिटीज यू गेन ड्यू टू युअर गुड इंग्लिश स्पीकिंग स्किल्स. की तुमच्या चांगल्या इंग्लिश बोलण्यामुळे, इंग्लिश बोलण्याच्या कौशल्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या संधी प्राप्त होतात. तर त्या संधी कोणकोणत्या हे आपल्याला या वेब चार्टच्या माध्यमातून स्पष्ट करायचं आहे, तो भरायचा आहे. तर वेब चार्टच्या मिडलला आहे अपॉर्च्युनिटीज यू गेन्ड. कोणकोणत्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळू शकतात. तर ऑलवेज सिलेक्टेड फॉर डिबेट कॉम्पिटिशन्स. मग कोणत्या कोणत्या मिळाल्या तर डिबेट कॉम्पिटिशनसाठी नेहमी सिलेक्शन व्हायचं. देन सिलेक्टेड टू रीड स्कूल कॉलेज रिपोर्ट्स ऑन ॲन्युअल डे. अपॉइंटेड ॲज सेक्रेटरी ऑफ स्कूल लिटररी सोसायटी. आणि चौथं लिहिता येईल चोजन टू कम्पेअर प्रोग्राम्स इन स्कूल अँड इन आवर हाऊसिंग सोसायटी. बी आणि लास्ट ॲक्टिव्हिटी आहे डिस्क्राईब अ सिच्युएशन ऑर इन्सिडेंट व्हेन यू फेल्ट एम्बॅरेस्ड फॉर युअर लॅक ऑफ नॉलेज ऑफ अ पर्टिक्युलर सब्जेक्ट ऑर इनकॉम्पिटन्स इन स्पीकिंग इंग्लिश फ्लुएंटली. की ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल कमी ज्ञान किंवा इंग्लिश बोलता न आल्यामुळे, फ्लुएंट इंग्लिश, अस्खलित इंग्लिश बोलता न आल्यामुळे तुम्हाला शरमल्यासारखं वाटलं किंवा थोडंसं लाजल्यासारखं झालं, अशी एखादी सिच्युएशन या ठिकाणी आपल्याला डिस्क्राईब करायची आहे, वर्णन करायची आहे. तर याचं उत्तर असं लिहिता येईल वन्स आय वेंट टू द पार्टी विथ माय एल्डर ब्रदर. दॅट पार्टी वॉज फॉर एल्डर वन्स. माय एल्डर ब्रदर हॅज टेक मी देअर ॲज इट इज माय इन्सिस्ट. देर ऑल ऑफ देम they spoke in English language. I am, as a student of local school, knows a little bit English, but not confident. Some of them wanted to communicate with me in English. I replied them in yes, no, and in thank you only. At that time, I felt embarrassed of lacking knowledge of English language and English fluency. तर या ॲक्टिव्हिटीबरोबरच हा व्हिडिओ याच ठिकाणी पूर्ण करत आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि गरजू विद्यार्थ्यांमध्ये तो शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल तर कमेंट बॉक्स इज ऑल्वेज ओपन फॉर यू. तुम्ही कधीही
आणि काहीही कमेंट करू शकता. नेवर माइंड. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्स अ लॉट. एन्जॉय युअर लाईफ.